रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः. या श्लोकावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपल्याला काय ऐकायला मिळणार आहे. हो, अर्थातच आपण आज सीता या व्यक्तिरेखेला समजून घेणार आहोत. कारण आपल्या असलेल्या वेळामध्ये सीता समजून घेणं हा एक आनंदाचा विषय आहे आणि भारतीय परंपरेचा, भारतीय स्त्रीच्या जीवनाचा विचार करताना सीता ही व्यक्तिरेखा त्यात येणं अपरिहार्य आहे. रामराज्य, रामराज्याची संकल्पना आणि एकूणच रामाच्या भोवताली असणारं सगळं प्रभामंडल, या गोष्टीमध्ये सीता कुठे येते, सीता कुठे असते, सीता कुठे आहे, हा विषय नेहमी येतो. पण सीता या पतये नमः असं ज्याचं वर्णन केलं जातं, म्हणजे तिच्यावरून त्याचा परिचय करून दिला जातो, असं या स्त्रीच्या ठिकाणी काय होतं? आपल्याकडे ज्या पंचकन्यांचा उल्लेख केला जातो त्यातही सीता येते. मुख्यतः धरणीतून बाहेर येणं, धरणीतून जन्माला येणं, प्रकट होणं, ते पुन्हा धरणीमध्ये जाणं, असा जो रामायणातला एक पट आपल्याला सीतेच्या चरित्राविषयी दाखवला गेलाय, त्या दोन गोष्टींमध्ये म्हणजे धरणीतून बाहेर येणं आणि पुन्हा धरणीमध्ये समर्पित होणं, या दोन घटनांच्या मधला जो अत्यंत वेगळा असा प्रवास आहे, तो प्रवास म्हणजे सीतेचं जीवन आहे. आम्हाला नाही जमणार बा सीतेचं जीवन. जानकी, किंबहुना मला असंही माहिती आहे की वैदेही किंवा सीता किंवा सीतेला समानार्थी असणारी जी अनेक नावं आहेत, ती नावं सुद्धा आमच्या मुलांची ठेवू नये. का नाही ठेवू? तर अहो, सीतेच्या जीवनामध्ये जेवढा कष्टमय प्रवास असतो ना, तेवढा कष्टमय प्रवास आमच्या लेकीच्या वाट्याला येऊ नये, ही भावना त्या माता पित्यांची असते. म्हणून ते आपल्या मुलींची नावं सीतेच्या नावावरून किंवा सीतेच्या नावाची जी समानार्थी अनेक वेगवेगळी नावं आहे, जानकी आहे, मैथिली आहे, अशी नावं ठेवताना दिसत नाहीत. मला हे सगळं ऐकल्यानंतर किंवा हे सगळं ऐकताना आणि नवरात्राच्या पार्श्वभूमीवर ते समजून घेताना कायम असं वाटतं की त्याग, समर्पण, आयुष्यात आलेली निर्भत्सना आणि आयुष्यात आलेले व्यापताप, या प्रत्येक ठिकाणी कुठेही सीता ही व्यक्तिरेखा तुम्ही खचलेली पाहिली आहे का? तर ती दिसते. म्हणजे वरकरणी तुम्हाला ती खचलेली दिसते की मग ती रामाने तिचा ज्यावेळी त्याग केला असेल, तिला वनात तिला न कळवता लक्ष्मणाच्या रथातून तिला पाठवलं असेल, तिथे ती खचली असेल. म्हणजे माणूस आहे म्हणून हे सगळे जे माणसाचे गुणधर्म आहेत ते आपण सीतेला लावू गेलो तर ती खचली असेल असं आपण म्हणूही शकतो. पण त्यानंतर, त्या एका प्रसंगाच्या नंतर तिने जो जीवनातला ठाम असा अनुभव तुमच्या समोर ठेवलाय, त्याचं तुम्ही काय करणार आहात? जो एक नवेपणानं, सातत्यानं उभा राहतो, कोणत्याही पडत्या आणि झिजत्या कालखंडामध्ये त्या क्षणाला बाजूला सारून नवेपणानं उभा राहतो, तिथं नमस्कार असतो. मग तो नमस्कार हा पुरुष अथवा स्त्री या विभागणीमध्ये करता येतो का, नाही येत का, हा विषय आज आपला नाहीच आहे. सीतेच्या बाबतीत विचार करताना जे जे क्षण, म्हणजे लंकेमध्ये ती राहिली आणि परत रामाकडे आली म्हणून तिला त्यागावं लागलं, असा जो काही एक रामायणातला वर्णित भाग आहे, त्यामध्ये तुम्ही तिच्या जीवनाचा विचार करून पहा, काय कोलाहल माजला असेल तिच्या जीवनात. पण नाही, ऋषींच्या मार्गदर्शनानं, ऋषींच्या सहाय्यानं तिनं दोन मूल तिच्या पोटी जन्माला आल्यानंतर, लव आणि कुश जन्माला आल्यानंतर त्यांना घडवणं, त्यांना पुन्हा रामाकडे पाठवणं, रामाला इतिहास तो सगळा ऐकवणं आणि मग आपलं अवतार कार्य संपलं आहे असं मानून पुन्हा तिनं जमिनीमध्ये जाणं, भूमीमध्ये जाणं, याचे अर्थ आज आपण नव्यानं लावले पाहिजेत. अनेक अभ्यासक असं सांगतात की रामायण हे रामायण नव्हे, ते सीतायन आहे. ज्याचा त्याचा दृष्टिकोन आहे, ज्याची त्याची त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी वेगळी आहे म्हणून त्यांना ते दिसतही असेल. किंबहुना मला हेही आपल्याला सांगितलं पाहिजे की नंतर ज्या कलाकृती निर्माण झाल्या, एकेका पात्राला वेगळं काढून, म्हणजे लक्ष्मण वेगळा काढायचा, त्याच्यावर कादंबरी लिहायची, राम वेगळा काढायचा, सीता वेगळी काढायची, दशरथ वेगळा काढायचा. कुठलीही कलाकृती, मूळ कलाकृती ही अशी नसते.
त्याचा त्या कालखंडामध्ये, त्या व्यक्तिरेखांचा त्या कालखंडामध्ये समग्रपणानं अभ्यास करून ती तुम्हाला मांडावी लागते. त्यामुळे सीतायन वेगळं काढायचं, रामायण वेगळं काढायचं असं न करता त्या त्या कालखंडामध्ये आणि आजूबाजूच्या व्यक्तिरेखांबरोबर त्या स्त्रीला समजून घेणं हा एक मला असं वाटतं मोठा विषय आहे. ती त्या त्या नात्यांमध्ये कशी वागते, त्या त्या नात्यांना सांभाळताना ती कशी उभी राहते आणि सीतेच्या बाबतीत तर हा एक वेगळाच इतिहास आहे. म्हणजे रामाच्या बरोबर तिनं वनवासात जाणं, जनकाबरोबर सुरुवातीच्या कालखंडात असणं, दशरथाशी तिचा संवाद असणं किंवा लक्ष्मण याच्याशी दीर या नात्यानं तिनं वागणं, याच्यातून तिनं जगण्या वागण्याचे आणि नात्यांचे एक वेगळे परिमाण आपल्या समोर ठेवलेले आहेत. आज तसे परिमाण आपल्या समोर दुसरे कुणी ठेवले आहेत का, किंवा आपण आपल्या जगण्यात वागतो आहोत का? तर याचं उत्तर दुर्दैवानं नाही असं द्यावं लागतं. ते नाही हे उत्तर दुर्दैवानं द्यावं लागतं. म्हणून सकारात्मकतेकडे जाताना काय ऐकायला हवं, तर सीतेचं चरित्र ऐकायला हवं. यासाठीच तर हा 9 दिवसांचा उत्सव आहे. ऐकूया मानसीताई आपल्याला सीतेबद्दल काय ऐकवतायत ते. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. असं म्हणत रामचंद्रांच्या पाठोपाठ वनवासाला निघालेली, अयोध्येची साम्राज्ञी होऊ घातलेली रामांची पत्नी म्हणजे सीता. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम असं म्हटलं एका श्लोककाराने. परंपरेनं म्हटला जाणारा हा श्लोक. या श्लोकामध्ये ज्या 5 जणींची नावं घेतली आहेत मंडळी, त्या 5 जणींचं नुसतं स्मरण केलं तरी सुद्धा महापातक नाश पावू शकतात अशी ज्यांची योग्यता आहे, त्यांच्यातली एक ही सीता. ही भूमिकन्या म्हणून ओळखली जाते. ही विदेही अवस्थेत असलेल्या जनकाला सापडलेली त्याची मुलगी म्हणून जानकी. वैदेही मिथिला नगरीत सापडली म्हणून मैथिली या नावानं ओळखली जाते. वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणामध्ये या सीतेचा उल्लेख आपण वर्षानुवर्ष ऐकतो आहोत. भारतीय संस्कृतीचं आणि सदाचाराचं दर्शन घडवणारा भारतीय अध्यात्मशास्त्रातला कधीही न वगळता येणारा अत्युच्चम ग्रंथ म्हणजे रामायण. मर्यादेची चौकट असलेलं हे रामायण वाल्मिकींनी लिहून काढलं. कधी? जेव्हा रामचंद्रांनी समाजाचा आक्षेप ऐकून घेतल्यानंतर सीतेचा त्याग केला आणि तुला वनविहाराला तुझ्या धाकट्या दिराबरोबर लक्ष्मणाबरोबर पाठवतो असं सांगून लक्ष्मणाला सांगून तिला वाल्मिकींच्या आश्रमाजवळ सोडून यायला सांगितलं आणि वाल्मिकींची आणि तिची भेट झाली. वाल्मिकींच्या आश्रमात विदेही जनकाची ही मुलगी जानकी, रामांची ही सीता, मिथिला नगरीची राजकुमारी ही मैथिली वनदेवी या नावानं राहू लागली आणि यथाकाल तिने रघुवंशाच्या पुढच्या पिढीला म्हणजेच कुश आणि लव या 2 मुलांना जन्म दिला. वाल्मिकींच्या हातून रामांचं सारं आयुष्य रामायण या नावाने कागदावर उतरवलं गेलं. पण खरं सांगू का, रामांच्या आयुष्याला, अयोध्येच्या साम्राज्ञीच्या पदाला जी कायम शोभून दिसली अशा सीतेचं आयुष्य वाल्मिकींनी लिहून काढलं. मंडळी, हिच्या जन्माची कथाच मुळात विलक्षण आहे. असं म्हणतात की धर्मकार्यासाठी, यज्ञयागासाठी सोन्याचा नांगर लावून जमीन नांगरायची असा एक विधी होता, नव्हे असतो. आणि तो विधी नगरीचा राजा म्हणून जनकाच्या हातून होत असताना भूमीमध्ये सापडलेली ही पोर सीत म्हणजे सोन्याचा फाळ, त्याच्या योगानंही सापडली म्हणून हिचं नाव सीता. ही भूमीमध्ये सापडली म्हणून ही भू आत्मजा, भूमिकन्या. ही जनकाला सापडली म्हणून ही जानकी. अशी कितीतरी नावं आहेत हिची. पण जनक राजाला ही सापडली आणि राजानं
पित्याच्या मायेनं तिला घरी आणलं. जनकाला स्वतःची सख्खी मुलगीही आहे हा, जिचं नाव आहे उर्मिला, जी लक्ष्मणाची पत्नी आहे. पण आपल्या सख्ख्या मुलीपेक्षाही काकणभर जास्त प्रेम जनकानं आणि जनकाच्या पत्नीनं या जानकीवर म्हणजे सीतेवरच केलं. वाल्मिकींनी रामायणामध्ये हिचा उल्लेख केलाय आणि तो उल्लेख करताना हिचं चरित्र सांगताना वाल्मिकी हिचं अयोनिज असणं कायम राखून ठेवतात, शिल्लक ठेवतात. तो तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा चमत्कार. सीता जनक राजाला सापडली, राजवाड्यामध्ये आली आणि तिथेच दिसामासानं वाढू लागली. वाल्मिकी रामायणात हा प्रसंग येत नाही. हा प्रसंग येतो तुलसी रामायणात. मंडळी, काय मौज आहे पहा. भारतीय अध्यात्मशास्त्राचा माइलस्टोन असलेला रामायण नावाचा हा ग्रंथ, या ग्रंथावरती अनेक भाषांमध्ये पुन्हा एकदा वेगळ्या रूपात कथाभाग, टीका स्वरूप लिहिलं गेलं. त्यातल्या त्यात अभ्यासकांसाठी आवश्यक महत्वाची दिशा दाखवणारं ठरलं ते वाल्मिकी रामायणाच्या जवळपास जाणारं तुलसी रामायण. तुलसीदासांनी लिहिलेलं आणि ह्या तुलसी रामायणात तुलसीदास वर्णन करतात हा प्रसंग. कथा मोठी विलक्षण आहे. रेणुकानंदन परशुरामांनी शिवशंकरांचं जे धनुष्य विदेही असलेल्या जनक राजाकडे सांभाळण्याकरता दिलं होतं, ते जनक राजानं नीट सांभाळलंय का नाही हे पाहण्याकरता परशुराम एकदा या जनकाच्या नगरीत आले आणि आपलं धनुष्य नीट आहे का नाही हे पाहण्याकरता त्यांची नजर इकडे तिकडे फिरत असताना आपण दिलेल्या त्या पिनाक नावाच्या धनुष्याशी खेळणारी सीता त्यांना दिसली. आश्चर्य वाटलं आणि विलक्षण भावनेनं त्यांनी म्हणे जनकाला सांगितलं, राजा, प्रत्यक्ष शिवशंकरांच्या धनुष्याशी जी खेळू शकते अशी तुझी ही कन्या सीता, ही सर्व गुण संपन्न आहे, बलशाली आहे. हिच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी घडणार आहेत आणि त्या घडत असताना तिला तिच्या योग्य साथ मिळालीच पाहिजे. म्हणून हिचा वर शोधत असताना या धनुष्याला जो प्रत्यंचा लावील त्याच्याशीच हिचं लग्न होऊ शकेल असा पण तू लाव. मंडळी, तुलसी रामायणात येणारी ही कथा वाल्मिकी रामायणात येणाऱ्या सीतेच्या आणि रामाच्या विवाहाच्या कथेशी मिळती जुळती आहे. वाल्मिकी रामायणात येणारी कथा सरळ आहे, साधी आहे. सीतेचं स्वयंवर नाही. जनकानं जे यज्ञ यागादी कर्म करण्याचं ठरवलं होतं त्या यज्ञाकरता विश्वामित्रांना बोलावलं होतं. त्या विश्वामित्रांच्या बरोबर राम, लक्ष्मण आणि इतर विश्वामित्रांचे सारे शिष्य देखील आलेले होते. तेव्हा विश्वामित्रांनी जनकाकडे या धनुष्याबाबत विचारणा केली आणि ते धनुष्य दरबारात आणायला लावलं. असं वर्णन आहे की त्या काळी असलेल्या बलशाली मल्लांना, कित्येक मल्लांना त्या धनुष्याला ज्या पेटीत ठेवलं होतं ती पेटी गाड्यावरती घालून ढकलत 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 दरबारात आणावी लागली. ती पेटी उघडल्यानंतर ते धनुष्य कसं आहे, त्याला प्रत्यंचा लावता येते का हे रामचंद्रांना बघायला सांगितलं आणि जुनं झालेलं ते धनुष्य प्रत्यंचा लावण्यासाठी म्हणून रामचंद्रांनी जमिनीला टेकवलं. त्या धनुष्याची वरची बाजू खाली खेचत खेचत आणताना काड दिशी आवाज होऊन ते धनुष्य भंगलं. हे धनुष्य भंग ज्याच्यामुळे भंगलं त्या रामचंद्रांनाच आपल्या सीतेचा वर म्हणून जनकानं निवडलं आणि सर्वसामान्य व्यक्तींचा होतो तसा या दोघांचाही विवाह झाला असं सरळ साधं वर्णन वाल्मिकी रामायणात सापडतं. विवाह झाला हे खरं. जनकाची ही मुलगी आता रामांची पत्नी म्हणून अयोध्येमध्ये आली. काही काळ आनंदाचा गेला. मी आनंदाचा म्हणते बरं, सुखाचा नाही. कारण या सीतेचं दुर्दैव म्हणा किंवा सुदैव, तिचा सगळ्यात सुखाचा काळ गेला तो रामचंद्रांच्या बरोबर वनवासामध्ये जी 13 वर्ष तिनं घालवली तो काळ. वास्तविक तिथे हे तत्व पुन्हा एकदा सिद्ध होतं. खूप मोठं दुःख आलं की त्या दुःखातून पुढे अतीव सुखाची निर्मिती होत असते, हेच खरं. रामचंद्रांच्या युवराज्याभिषेकाची ग्वाही संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये दशरथ राजांनी फिरवली आणि त्याप्रमाणे सारे सण समारंभ सुरू झाले बरं नगरीमध्ये.
सजावट सुरू झाली आणि कैकईच्या कानावरती ही बातमी अति दुष्ट विचार असलेल्या मंथरेकडून पोचवली गेली. आणि मग पुढचा सगळा प्रसंग श्रोते हो आपल्याला ज्ञात आहे. 2 वर राखून ठेवलेले कैकईनी त्या दोन्ही वरांमध्ये तिनं सूड बुद्धीनं दशरथाकडून पाहिजे होती ती गोष्ट मागून घेतली. पहिल्या वरामध्ये भरताला राज्य आणि दुसऱ्या वरामध्ये सर्व समाजाला मान्य असलेल्या रामाला 14 वर्षाचा वनवास. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर बचन न जाय. या न्यायानं दशरथाला हे 2 वर तिला द्यावे लागले आणि ते वर दिल्यानंतर आपल्या वडिलांनी दिलेला शब्द पूर्ण करण्याकरता अंगावरती सारी जरतारी वस्त्र लिवणाऱ्या रामानं वल्कल धारण केली. वल्कल धारण करून वनवासाला जायला निघाले रामचंद्र. लक्ष्मणाची भेट घेतली. आई वडिलांकडे लक्ष दे म्हणून त्याला समजावून सांगत असताना लक्ष्मणानं म्हणावं, दादा जिथे तू जाशील तिथेच मी येणार, तुझ्या सावलीसारखा मी येणार. राहिला माझ्या आईचा प्रश्न तर सुमित्रा मातेला मी भेटून आलोय. रामा तुझ्या बरोबर जाण्याची अनुज्ञा घेऊन आलोय, तू मला नाही म्हणू नकोस. लक्ष्मणाला बरोबर घेतलं. आता सगळ्यात मोठं दिव्य पार पाडायचं होतं सीतामाईकडे जाऊन तिचा निरोप घेण्याचं. वस्त्र अलंकार लेवून बसलेली सीता, तिला या कोणत्याही गोष्टीचा गंधच नव्हता मुळी. वल्कल नेसून आलेले रामचंद्र तिनं पाहिले आणि विचारणा केली. रामचंद्रांनी सगळी घटना तिला कथन केली आणि सीतामाई म्हणाली, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. वाल्मिकी रामायणात असं वर्णन आहे मंडळी. अंगावरती असलेली जरतारी वस्त्र उतरवून ती वल्कल नेसायला लागली, पण वल्कल नेसता येईना. तेव्हा रामचंद्रांनी तिला ते वल्कल अंगावरच्या वस्त्रानिशी नेसवून दिलं. अंगावरती दागदागिने घालून निघालेली दशरथाची ही स्नुषा जेव्हा दशरथ आणि कैकईचं दर्शन घेण्याकरता रामचंद्रांबरोबर आली, तेव्हा कैकईनं तिच्या अंगावरचे दागिने देखील काढून घेतले. वसिष्ठांनी 4 शब्द सुनावल्यानंतर तिनं ते परत केले. पण अर्थातच रामचंद्रांची सावली बनून निघालेल्या सीतेला त्या दागिन्यांचं मोल नव्हतंच. प्रसंग मोठा विलक्षण आहे. वनामध्ये अनेक श्वापद असतात ज्याच्यामुळे तुला त्रास होईल. काट्याकुट्यातून दगड धोंड्यातून तुला चालावं लागेल सीते. तुला हे सगळं सहन होणार नाही. तू राजकुमारी आहेस, दशरथांची स्नुषा आहेस. हे सारं काही अवघड जाईल. अगं ही वल्कल नेसणं एक वेळ सोपं, पण हे वल्कल नेसल्यानंतर जो धर्म आचरणात आणायचा आहे तो तुला करणं कठीण आहे, कारण तो कट्टर आहे. असं म्हणत रामचंद्र तिची समजूत घालतायत. सीतेचं धैर्य इथे दिसतं. सीता म्हणते, रामचंद्रा पतीची सावली बनून पत्नीनं राहावं. कौसल्या मातेनंही माझी समजूत घालायचा प्रयत्न केलाय. जे तिला सांगितलं तेच मी तुम्हालाही सांगते. जशी आकाशातली चांदणी चंद्राविना शोभून दिसत नाही, तारेविना वीणा वाजू शकत नाही, तसंच सागराविना नदीला पूर्णत्व येत नाही. अगदी तसंच तुमच्या विना मी नाही. मी तुमच्या बरोबर येणार. आणि म्हणून सीता राम लक्ष्मणाबरोबर अयोध्या सोडून वनवासासाठी जायला तयार झाली. तशी ती बाहेर पडली. त्यानंतर अगस्त्य ऋषींच्या आश्रमात या तिघांनी जो मुक्काम केला, जे वास्तव्य केलं, त्यात अगस्त्य ऋषींनी रामांकडून सीतेकरता वचन घेतलंय. मंडळी ऋषीमुनी सांगतात, रामा तुझ्या दुःखाच्या काळात तुझी पत्नी तुझ्या बरोबरीनं येते आहे, म्हणजेच ती तुझी उत्तम सहचारिणी आहे. तिचं मन मोडेल असं वागू नकोस बरं रामा, वागू नकोस. आणि रामचंद्रांनी याच वचनाला जागत वनवासामध्ये सीतेनं जे जे म्हणून काही म्हटलं, ती तिची इच्छा पुरी करण्याची तयारी दाखवली. तिची इच्छा पुरी करायची या भावनेनं वागणारे रामचंद्र. आणि म्हणूनच तिच्या आयुष्यामध्ये पुढे हा प्रसंग आला जो आपल्याला ठाऊक आहे. शूर्पणखा येऊन गेली. एवढंच नाही तर सुवर्ण मृगाच्या रूपात मारीच नावाचा एक राक्षस सुद्धा येऊन गेला. त्या सुवर्ण मृगाच्या अंगावरची कातडी हवी आहे म्हणून हट्ट धरून बसलेली सीता, रामचंद्र तो हट्ट पुरा करण्याकरता पुढे निघाले. लक्ष्मणाला तिच्या सहकार्याकरता ठेवलं.
मारीचानं खोटा आवाज काढून सीतेला भुलवण्याचा प्रयत्न केला आणि सीता इथेच फसली. तिला चूक तरी कसं म्हणायचं, ज्याची सावली बनून 13 वर्ष सीता आलेली आहे, त्या रामचंद्रांचा आवाज ऐकून तिला प्रश्न निर्माण झाले नसते तर नवल होतं. रामायणामध्ये पुढच्या प्रसंगाचं अतिशय कठीण असं वर्णन येतं, पण त्या वर्णनामध्ये सीतेच्या मुखातून लक्ष्मणाला बोलले गेलेले अपशब्द जिव्हारी जरी लागत असले तरी त्या शब्दांची एक बाजू रामावरच्या निरपेक्ष प्रेमाची आहे हे विसरून चालणार नाही. सरते शेवटी नाईलाज झाला म्हणून लक्ष्मणानं तिच्या पुढे एक लक्ष्मण रेषा आखली असं आपण म्हणतो, पण वाल्मिकी रामायणात याचा उल्लेख नाही. तिला मर्यादेनं राहा असं सांगून लक्ष्मण बाहेर पडले. सीतेनं तो शब्द पाळला नाही म्हणून ती मर्यादा संपूर्ण आयुष्यामध्ये सामान्य जनांकरता लक्ष्मण रेषा म्हणून उद्धृत झाली. आयुष्य जगताना काही गोष्टींचं भान ठेवावं लागतं, काही बंधनं स्वतःला घालून घ्यावी लागतात, तेव्हाच सन्मानानं आयुष्य जगता येतं हे शिकवणारा पुढचा प्रसंग आहे जो सीतेच्या बाबतीत घडलाय. रावणानं तिला पळवून नेली. त्यानंतर रामचंद्र लक्ष्मणासह किष्किंधा नगरीतल्या असलेल्या वानर राज्यातल्या साऱ्या सैन्याला घेऊन लंकेवरती चढाई करण्याची सगळी घटना आपल्याला ज्ञात आहे मंडळी. मला सांगायचा आहे तो पुढचा प्रसंग. हनुमंताला सीतेच्या शोधार्थ जेव्हा पाठवलं गेलं तेव्हा लंकेमध्ये आलेल्या हनुमंतानं सगळ्यात पहिल्यांदा गाठलं ते रावणाचं अंतःपुर. कारण पळवून नेल्यानंतर रावण सीतामाईला अंतःपुरात ठेवू शकतो अशी हनुमंताची अटकळ आहे. पण अंतःपुरात असलेल्या प्रत्येकीकडे पाहिल्यानंतर हनुमंताला जाणीव झाली, माझे राम जर एवढे विरक्त आहेत तर त्यांची सीतामाई अशी शांतपणानं इथे मंचकावर निद्रावश कशी काय होईल? ह्या साऱ्या दिसतायत ह्या रावणाच्या अंतःपुरातल्या स्त्रिया दिसतायत, मग काय करूया? हनुमंतांनी वाट पाहायचं ठरवलं. नुकतंच कुठे उजाडत होतं आणि आता संध्या वंदना करता तरी सीतामाई नदी तीरावरती येईल, या कुंडाच्या तीरावरती येईल असं वाटलं होतं. मंडळी, हा काळ असा आहे ज्या काळामध्ये स्त्रियांनी मौंजी बंधन करणं हे वेदशास्त्र संमत आहे. गायत्री मंत्राच्या पुरश्चरणासह सूर्याला अर्घ्य देण्याकरता सकाळी आणि संध्याकाळी स्त्रिया कुंडावरती नदी तीरावरती येत आहेत असा हा काळ आहे. पण तिथेही सीतामाई दिसल्या नाहीत आणि मग हनुमंतानं सगळी लंका ढुंडाळून काढली आणि अशोकवनात एका मोठ्या वृक्षाच्या बुंध्याला टेकून बसलेली वल्कल धारण केलेली अशी एक स्त्री त्याला दिसली. त्या झाडावरती जाऊन बसलेल्या हनुमंतानं हीच सीतामाई आहे का याची परीक्षा घेण्याकरता याकरता मुखाने रामचंद्रांचं गुणगान गायला सुरुवात केली. आणि तिनं चंपून इकडे तिकडे पाहिल्यानंतर तिच्या लक्षात आलं झाडावरती बसलेलं एक वानर हे सारं काही म्हणतंय. तिची तगमग पाहिली आणि हनुमंतानं तिच्या पुढे आपलं रूप प्रगट केलं. हातामधली रामचंद्रांची मुद्रिका तिच्या हातामध्ये ठेवली आणि हनुमंत तिला सांगतायत, सीतामाई माझे राम तुमची वाट पाहतायत. तुम्ही जर हो म्हटलात तर आत्ता या क्षणी माझ्या स्कंधावरती बसवून मी तुम्हाला रामांच्या समोर नेऊ शकतो. नेऊ? स्वतःच्या पतीबद्दलची निष्ठा सीतेच्या पुढच्या उद्गारातनं कळते. सीता सांगते, मारुतीराया तुझा प्रस्ताव नाकारण्यासारखा नाहीये, पण खरं सांगू का तो मान्य होण्यासारखाही नाहीये. कारण माझे पती एक बाणी एक वचनी असे आहेत. रघुकुलात जन्माला आलेले आहेत जिथे शौर्याचे मापदंड मोजले जातात. माझ्या पतीनं त्याच्या नावावरती लागलेला कलंक पुसून रावणाला पराजित करूनच मला इथून नेलं पाहिजे, तर आणि तरच आमच्या कुळाची शान शिल्लक राहील. हा एक मुद्दा. आणि दुसरं वाक्य ती म्हणतीये, मारुतीराया तू मला माते समान मानत असलास तरी सुद्धा एक सांगू, आस्तागायत या वैदेहीच्या या जानकीच्या शरीराला कोणत्याही परपुरुषाचा सहेतुक स्पर्श झालेला नाही. तुझ्या मनात प्रश्न येईल, मारुतीराया मग रावणानं तुम्हाला खांद्यावरती टाकून पळवून आणलं तेव्हा रावणाच्या स्पर्शाचं काय? ती सांगते, त्यावेळेला मी हतबल होते. माझ्या हातात कोणत्याही गोष्टी नव्हत्या म्हणून मला हे सहन करावं लागलं.
पण हाच तर अन्याय धुवून काढायचा आहे. आणि त्याकरता रामचंद्रांनी इथे यायला हवं, रावणाला मारायला हवं आणि न्यायानं मला न्यायला हवं. मग 1 वर्ष काय, 1 जन्मभर वाट बघायला लागली तरी माझी तयारी आहे. अर्थात ही वेळ आली नाही. वाल्मिकी रामायणात केलेल्या उल्लेखाप्रमाणे रामचंद्र लंकेमध्ये येऊन पोहोचले. रावणाशी त्यांचं युद्ध झालं आणि त्या युद्धानंतर विभीषणाला लंकेचं राज्य देऊन वानर सेनेमध्ये सीतामाई आल्यानंतर रामचंद्रांनी तिला अग्निदिव्य करायला लावलंय. रामचंद्रांची धारणा फार महत्वाची आहे. अशा वेळेला काही स्त्रीवादी मंडळी म्हणतील सुद्धा, लंकेमध्ये राहून आली म्हणून अग्निदिव्य आपल्या बायकोला करायला लावणारा हा राम एकपत्नीव्रत कसा? पण ह्याचं उत्तर मी देते मंडळी तुम्हाला. ज्याला सीता हसल्यानंतरच हसू येऊ शकतं इतकं एकात्म ज्याचं त्याच्या पत्नीशी झालेलं आहे, तो राम तिचा नुसता पती नसून एका राज्याचा राजा होणार आहे. ज्या राजाला अष्टावधानी असावं लागतं, समाजाची काही बंधनं पाळावी लागतात आणि आपल्या पत्नीवरती पर्यायानं आपल्या राज्याच्या साम्राज्ञीवरती कोणी कलंकाचं बोट उठवू नये म्हणून हे अग्निदिव्य, ज्या अग्निदिव्यातनं सीता पार पडली. हे अग्निदिव्य तिला आयुष्यात 2दा करावं लागलंय. एकदा लंकेतून वानर सेनेमध्ये वानरांच्या शिबिरात आल्यानंतर आणि दुसरा प्रसंग रामाने राजसूय यज्ञ करायचा ठरवल्यानंतर वाल्मिकी कुशलवांसह सीतामाईला म्हणजेच वनदेवीला घेऊन जेव्हा दरबारात येतात तेव्हा. हे अग्निदिव्य मात्र सीतेच्या आयुष्यातलं अखेरचं अग्निदिव्य ठरतं. कारण त्या अग्निदिव्याला त्या गोष्टी करता उभं राहिल्यानंतर सीतामाई म्हणते, हे भूमी माते, तुझ्यातूनच माझा जन्म झालाय. मी जर आयुष्यभर रामांशी एकनिष्ठ असेल तर आत्ता तुझ्या ज्या उदरातून माझा जन्म झालाय त्याच उदरात तू मला सामावून घे. आणि प्रसंग असा आहे की सीतामाई असं म्हणल्यानंतर भूमी पुढे दुभंगली आहे आणि त्या दुभंगलेल्या भूमीतून सीतामाई पुन्हा एकदा त्या भूमीतच सामावली आहे. किती मोठं दिव्य आहे, किती मोठं दिव्य आहे. लंकेतून अयोध्येत परत आल्यानंतर परिटानं नव्हे अयोध्येतल्या कित्येक लोकांनी सीतेच्या चारित्र्याबद्दल शिंतोडे उडवायला सुरुवात केल्यावर रामचंद्रांनी तिला पुन्हा एकदा वनवासात पाठवलं. पूर्वीच्या 13 वर्षाच्या वनवासाची सुखाची अपेक्षा करत सीतामाई त्या वनवासात जायला तयारही झाली. लक्ष्मणानं तिला तिथं सोडली आणि रामायण असं सांगतं की त्यानंतर रामांच्या चेहऱ्यावर कधीच कोणीच हसू पाहिलं नाही. या दोघांची एकमेकाशी असलेली नात्याची नाळ इतकी घट्ट आहे की लंकेत अशोकवनात राहिलेली असताना रावणानं राम लक्ष्मणांची खोटी मुख तिच्या समोर आणून ठेवली आणि सांगितलं, मी मारलंय तुझ्या दिराला आणि पतीला. तेव्हा सीता सांगते, हे शक्यच नाही. ज्या अर्थी अशोकवनातल्या वृक्षाखाली दुःखित अवस्थेत का होईना मी जिवंत आहे, तोपर्यंत माझे रामही आहेत. जोपर्यंत राम आहेत तोपर्यंत सीता, आणि जोपर्यंत सीता आहे तोपर्यंत राम. राजसूय यज्ञाच्या वेळेला वसिष्ठ मुनींनी रामाला दुसरा विवाह करण्याचं सुचवलं, कारण त्याशिवाय यज्ञाचा यजमानपद घेता येत नाही. रामचंद्रांचं वाक्य आहे, मी सीतेशिवाय दुसऱ्या कोणाचाही होऊ शकत नाही. वसिष्ठ मुनी म्हणतात, रामा, तिला वनवासात पाठवून आज कित्येक वर्ष उलटली, ती असेल का नाही काय माहीत. असेल का नाही, माझी सीता आहे. कारण माझी सीता आहे म्हणूनच मी आहे असं रामचंद्र ही सांगतात. मंडळी, एक गोष्ट आवर्जून सांगते, भारतीय संस्कृती ही त्यागाची संस्कृती आहे. त्यागाच्या यज्ञामध्ये स्वतःला शुद्ध केल्याशिवाय भारतीय संस्कृतीचं मोल कळत नाही. ते कळावं याकरताच ही चरित्र अभ्यासायची असतात. ती अभ्यासताना आपले दोन्ही डोळे आणि आपले अंतःचक्षु सुद्धा उघडे ठेवायचे असतात. कारण अशा कितीतरी घटना ह्या स्त्रियांच्या आयुष्यात आपल्याला घडलेल्या दिसतील, ज्या आजच्या काळाच्या फुटपट्टीवर मोजायला गेलो तर अन्यायाच्या दिसतील. नव्हे, मी पुढे जाऊन सांगू का, तो अन्यायच आहे. तो त्याही काळी अन्याय होता आणि याही काळी तो अन्यायच आहे. पण स्वतःचं कुळ, स्वतःचा धर्म, स्वतःच्या समाजाची चाकोरीबद्ध असलेली जगण्याची रीत इतकंच नाही तर
स्वतःच्या आयुष्याचा आदर्श समोरच्या व्यक्तीसमोर उभं करत असताना ही त्यागाची परीक्षा द्यावीच लागते. वेळ प्रसंगी आपल्या आप्तइष्टांवर अन्याय करावाच लागतो, पण त्यावेळेला तो अन्याय नसतो. ती त्या काळाची, त्या घटनेची गरज असते. आणि त्या गरजेप्रमाणे सीतामाईच काय, रामायणातली प्रत्येक स्त्री वागली आहे. प्रत्येक स्त्री नाही, प्रत्येक पुरुष सुद्धा वागलाय. कोण्या एका व्यक्तीच्यामुळं एखादी आयुष्याची मालिका, एखाद्या संस्कृतीचा कधीही न टाळता येणारा, कायम वंदनीय ठरणारा ग्रंथ ठरू शकत नाही. तो ग्रंथ ठरावा, तो वंदनीय, पूजनीय, आदर्शवत ठरावा, याकरता त्या घटनेमध्ये असणाऱ्या प्रत्येकाची पातळी तशी असावी लागते. आणि ती रामायणातल्या प्रत्येक व्यक्तीची आहे. सीतेच्या त्यागापेक्षा सुद्धा उर्मिलेचा त्याग मोठा आहे, हे टाळून चालणार नाही. उर्मिलेच्या पेक्षा सुद्धा भरताची पत्नी असलेल्या मांडवीचा त्याग मोठा आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. आपल्या पोटच्या दोनही मुलांना आपल्याच सौती मत्सरापायी, सौतीच्या इच्छेपायी वनवासात धाडणाऱ्या कौसल्येच्या, सुमित्रेच्या त्यागाला तर कोणतीच मोजपट्टी लागू शकत नाही. शत्रूची पत्नी असली म्हणून काय झालं, मंदोदरीचा त्याग सुद्धा विसरता येत नाही. आपल्या वडिलांच्या वचनाखातर आपला देह अर्पण करणाऱ्या इंद्रजिताच्या पत्नीचा त्याग सुद्धा विसरून चालत नाही. आणि म्हणून मी म्हटलं, रामायण सिद्ध होतं ते सीतेसह रामायणामध्ये असलेल्या ह्या सगळ्या स्त्री व्यक्तिमत्वांमुळे. ह्या सगळ्यांचं स्मरण ठेवूया आणि आजच्या भागात इथंच थांबूया. धन्यवाद.